राजाऊ, तुझ्या आईनं अजून हट्ट सोडला नाही बरं का? मग मी शेवटपर्यंत हट्ट सोडणारच नाही. आई, अगं खरंच युवराजांना वेळ नाहीये. पण मी काय म्हणते, रयतेच्या घरी जातात ना, मग तसं तरी यावं. असं ग काय आई? पण तुला माहितीये महाराजांच्या मनात आपल्या घराण्याबद्दल केवढा पूज्यभाव आहे. आणि जावई बापूंच्या मनात? त्यांच्या मनातही खूप आदर आहे. फक्त आत्ता जमणं जरा कठीण, कारण महाराज गडावर नाहीत आणि गडावरची सगळी जबाबदारी युवराजांवर सोपवली. आणि महाराजांचा शब्द युवराज मोडणार नाही. ते महाराज गडावर येईपर्यंत गड सोडणार नाही. आबासाहेब म्हणजे युवराजांचं दैवत. खरंच आजच्या काळात असा आज्ञाधारक आणि समंजस पुत्र लाभणं याला फार नशीब लागतं. पण मग मी काय समजावं? जावई बापू शृंगारपूरला येणारच नाही, हेच ना? आई, तू असं कर, तूच बोल त्यांच्याशी, म्हणजे तुझं समाधान होईल. मला असं वाटलं होतं आपली लेक युवराजनी आहे. तिचं आणि जावई बापूंचा रुबाब अख्ख्या शृंगारपुरानं बघावं. आपण सहस्त्र भोजनं घालू, मोठी पूजा करू, गुढ्या तोरणं उभी करू, मग या म्हणावं माघारी. बर, आम्ही बोलतो स्वतः त्यांच्याशी. युवराजनी, थोरल्या राणी साहेबांनी तुम्हाला बोलवलंय तातडीनं. तातडीनं? आई, येते मी. शक्य नाही आबा. शंभूराजे, माफी असावी आबासाहेब, पण ही गोष्ट आपण आम्हाला सांगितलीच कशी? आबासाहेब, आमच्याकडून ही अपेक्षा करू नये. तुम्हाला करावं लागेल, आम्ही सांगतो आहोत म्हणून. नाही आबासाहेब, शक्य नाही हे. हा आमचा आदेश आहे. माफी असावी आबासाहेब, परंतु हा आदेश आम्ही पाळू शकणार नाही. आबा, प्रसंगी इतर कोणतंही अग्निदिव्य करायला सांगा, ते आम्ही करू, पण हे शक्य नाही. शंभूराजे, आबासाहेब, तुम्हाला ठावे आहे, मृत्यूच्या दाढेतही जाऊन आलोय आम्ही. तुमच्या शब्दाखातर मृत्यूलाही कवटाळू, पण ही गोष्ट शक्य नाही. आमचा आदेश आजवर कोणीही मोडलेला नाही. आपला आदेश मोडावा अशी आमचीही इच्छा नाही, पण आमच्या काळजाला आग लागते आहे याचाही विचार व्हावा. भावनिक होऊ नका. आम्हाला कधी भावनिक होताच आलं नाही, होणारही नाही. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू, जरूर पाडू, पण कुणाच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसमोर आम्ही गुडघे टेकणार नाही. आणि आपण दिलेला प्रस्ताव आम्हाला बिलकुल मान्य नाही. राजाच्या माघारी युवराजानं राज्याचा कारभार बघायचा असतो, अशी जगाची रीत आहे. आबासाहेब, आबासाहेब नाही, महाराज म्हणा. महाराज. अजून असं किती वेळ ताटकळत उभं राहायचं आपण? शोभत नाही आपल्याला. हो, इथे उभे राहिलो तर आपल्याला निर्णय आधी कळेल. पण काय म्हणतील शंभूराजे? हो म्हणतील? त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही. हो, पण त्यांचा पाणीदारपणा पाहता. हो, महाराजांपुढे कोणाचा आलाय पाणीदारपणा? कोणाचं काही चालत नाही. आता बघा, दरवाजा उघडेलच तेव्हा छावा बनून गेलेले युवराज शेळी होऊन बाहेर येतील. हा आमचा अपमान आहे. तो सहन करावा. ती सवय या रक्तात नाही. सवय घालून घ्या. शक्य नाही. उद्या जर लढाई हरला तर तेव्हा काय बोलाल? आम्हाला हरवू शकेल अशी तलवार अजून उपजलेली नाही, आणि आमचा आनंद नष्ट करू शकेल असं दुःख प्रार्थनाजवळ नाही. तुम्ही खरं सांगताय? हे खरंच सांगतोय आम्ही. आमचा विश्वास नाही बसत यावर. आमचाही बसला नसता.
परंतु हे सगळं आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. युवराज महाराजांसमोर एवढा मोठ्यानं बोलत होते. अरे देवा, चिडणं समजू शकतो आम्ही. पण महाराजांसमोर हे असं? अहो, ही तर अबाध्य आहे. आम्ही तर जागेवरच थिजलो होतो. काय करावं काय करू नये काही कळेच ना आम्हाला. नाही मातोश्री, काहीही झालं तरी युवराज महाराजांना उलट बोलणार नाही. आपल्या सगळ्यांना असंच वाटतं. परंतु मगाचं चित्र काही वेगळंच होतं. आम्हाला की नाही, आम्हाला दोघांची फार काळजी वाटते. मातोश्री, आमच्या तर हातापायाला घाम सुटलाय. दक्षिण मोहीम डावलल्याचा राग असेलही त्यांच्या मनात, पण राग रागच आहे. आणि आता ते स्वतःवर राग काढताय. हातात निखारा धरला तो त्यामुळेच. मातोश्री, आम्हाला तुमचं सगळं मान्य आहे. अहो, पण म्हणून महाराजांशी चढ्या आवाजात बोलणं योग्य दिसतं का? आणि मुळातच युवराजांना न घेऊन जाण्यामागची भूमिका युवराजांनी समजून घ्यायला हवी होती. पण हे काहीतरी भलतंच ऐकायला मिळतंय. चुकून काही झालं असेल, नाहीतर शंभूराजे मर्यादा ओलांडणारच नाहीत. पित्या पुत्राचं नातं म्हणजे लोण्यासारखं मऊ. कधी गैरमेळ नाही, कधी गैरसमज नाही. पित्याने बोलून दाखवावं आणि पुत्राने ते करून दाखवावं. पित्याने इच्छा व्यक्त करावी आणि पुत्राने ती पूर्ण करावी. मातोश्री, आता आम्हाला इथे थांबवत नाही. आम्ही स्वतः जाऊन पाहून येतो. दरवाजा बंद आहे. दरवाजा बंद आहे. आम्ही गेलो होतो. वर्दी न देता दिवाज मोडला आम्ही. आपलंच आमचं. एवढ्या कौतुकाने स्वयंपाक केला. गडावर पाहुणे आलेत. आता काय हो करायचं? आता काय करायचे ते आपल्या तरी हातात कुठे काय आहे? आपल्या हातात नाही, महाराजांच्याही हातात नाही. आता आहे ते नियतीच्या हातात. खरं सांगू पंत, वेटोळे घालून झोपलेल्या नियतीला जागे मात्र तुम्हीच केलेत. म्हणून तर आज जागरण आणि गोंधळ सुरू झालाय एकाच वेळी. काय झाली असेल शंभूराजांची अवस्था? काय होणार? पायाखालची जमीन सरकली असणार. हो, तसंच झालं असेल. त्याहून बिकट परिस्थिती असेल. मला वाटतंय युवराजांनी पाय धरले असतील, विनवणी करत असतील. आबासाहेब, आमचं ऐकावं. आम्ही पाया पडतो तुमच्या. शंभूराजे, आबासाहेब, आम्ही हात जोडतो, पण तुमच्या लाडक्या शंभूला यात धरू नका. ही गोष्ट आम्हाला जमणार नाही. जमवावी लागेल. आबासाहेब, सतत आमची परीक्षाच घेत राहणार आहात का? सतत आम्हाला अग्निदिव्यच करावं लागणार आहे का? स्वराज्यासाठी. आबासाहेब, आम्ही स्वराज्याशिवाय दुसरं काय केलंय हो? आम्ही पाऊल टाकतो ते स्वराज्यासाठी. आम्ही श्वास घेतो तो स्वराज्यासाठी.
हे करणं शक्य नाही. आमच्याकडून अपेक्षा करू नका. तुम्ही आमचे पुत्र आहात याचा गैरफायदा घेत आहात. आबासाहेब, तुम्हाला आठवतंय, तुम्हीच आम्हाला म्हणाला होतात ना, तुम्हाला आम्ही मावळा समजवावं म्हणून. मग आजपासून तुम्हाला आम्ही स्वराज्याचा मावळाच समजतो आहोत. मग आम्हाला आपले जोडे वाहण्याचं काम द्या. तुमच्या घोड्याचा खरारा करायला सांगा, तो करू. जी जबाबदारी सोपवली ती नीट पार पाडा. आबासाहेब, हा अन्याय होतोय आमच्यावर. मग तुम्हाला काय वाटलं आम्हाला खूप आनंद होतोय? ही प्रत्येक गोष्ट करताना आम्हाला देखील तितकाच त्रास होतोय. मग थांबवा ना हे हे आबासाहेब. शक्य नाही. हे थांबणार नाही. कारण जोपर्यंत स्वराज्य आहे तोपर्यंत आत्मत्याग हा आहेच. आबासाहेब, ज्या प्रेमावर आमचं आयुष्य उभं आहे त्या प्रेमालाच खणती लागली तर आम्ही जगू शकू नाही. आबासाहेब, आबासाहेब, आम्हाला समजून घ्या. भानावर या शंभूराजे, तुम्ही आबासाहेबांसमोर नाही तर छत्रपतींसमोर उभे आहात. मातोश्री, आम्हाला तर काही सुचत नाही हो. नका काळजी करू, होईल सगळं ठीक. आमचे आई बाबा आलेत आणि घरात हे सगळं असं वातावरण. किती खुश झालेत ते. आज आबासाहेब आणि युवराज यांच्या सोबत त्यांना पंक्तीला बसायला मिळणार म्हणून केवढा आनंद झालाय त्यांना. पिता पुत्र जेवायला येतील न येतील याचीच काळजी लागून राहिली. म्हणजे आज पंगत बसणार नाही? कसोशीनं बसवावी लागेल. थोरल्या बाईसाहेब, हे बरं आहे का? पण नाही, पाहुण्यांना समजलं तर काय वाटेल त्यांना? मातोश्री, आम्ही काय म्हणतो, आम्ही जाऊन येतो महाराजांच्या महाली. आणि जो बेबनाव सुरू आहे त्यास थांबवतो. युवराजांना फार तर शांत राहायला सांगतो आणि दोघांनाही जेवणासाठी घेऊन येतो. त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही आम्हाला. परंतु प्रयत्न करायला काय हरकत आहे? हरकत काहीच नाही. परंतु या अशा वेळी काही बोलणं म्हणजे हस्तक्षेप करणं आणि ते योग्य दिसत नाही. त्यांच्यातील धुमस बाहेर पडू दे. दोघंही आपोआप शांत होते. मातोश्री, पण हे सगळं केव्हा थांबणार? आम्ही आई बाबांना काय सांगू? थोरल्या बाईसाहेब, सूनबाईंना जाऊ दे. नाही म्हणजे त्यांच्या जाण्याने जर पिता पुत्र शांत होणार असतील तर चांगलंच आहे. असं म्हणताय? ठीक, या जाऊन. पंत, माझा आपला एक अंदाज, महाराज युवराज यांची समजूत काढणार. अहो, तेच तर हवंय आपल्याला. युवराजांची समजूत निघाली की आपले अर्धे काम झालेच म्हणून समजा. अहो पंत, आजवर महाराजांनी मनात आणलंय आणि ती गोष्ट झाली नाही असं कधी झालंय? मग माफी असावी आबासाहेब. कोणत्याही परिस्थितीत ही गोष्ट शक्य नाही. शंभूराजे, नाही आबासाहेब, हे होणार नाही. आम्हाला बाकी सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण ही गोष्ट अमान्य आहे. शंभूराजे, बसा बसा. आबासाहेब, जी गोष्ट आम्ही मान्यच करू शकत नाही ती गोष्ट का सांगतात आम्हाला? आबासाहेब, आमच्या मनाचा विचार करा. या सगळ्यात आमची अप्रतिष्ठा होईल.
शिवाय वर्षानुवर्ष जो शूर बच्चा आम्ही काळजाच्या कप्प्यात जपून ठेवलाय त्याचं काय? स्वराज्याचा विचार करा. स्वराज्याचाच तर विचार करत आलो आम्ही आतापर्यंत. आपण सांगितलं, आम्ही केलं, पण ही गोष्ट आम्ही करू शकत नाही. हे म्हणजे आमच्या हातात घास आणि मानेत बुक्की. बाबासाहेब, सुखाचा घास नाहीच का हो आमच्या नशिबात? शंभूराजे, राजकारण समजून घ्या. तुम्ही तुमचं शंभू समजून घ्या. सगळ्या गोष्टी एकत्र चालून आल्या, घेरले जाऊ आपण. आवडेल आम्हाला, पण तुमच्यापासून दूर फेकू नका. आमच्या शब्दाला काहीच किंमत नाही. आमच्या भावनांनाही किंमत आहे, समजून घ्यावं आपण. ही छत्रपतींची आज्ञा समजावी. माफ करा, ही आज्ञा आम्ही पाळू शकत नाही. मग आमचा पुढचा प्रवास सुखाचा नसेल. पण त्यासाठी आम्ही दुःखाची ही वाट चालू इच्छित नाही. शंभूराजे, तुम्ही सक्षम आहात, समजून घ्या. सहनशक्ती संपली आमची. माफ करा आबासाहेब. शंभूराजे, मस्तक धडा वेगळं करण्याचा अधिकार आहे तुम्हाला. आम्हीच बनवलेली तलवार घ्या आणि चालवा आमच्या मानेवर. तिचा तिखटपणा तुम्हालाही कळू द्या आणि आम्हालाही. मोहिमेआधीच पारख होऊन जाऊ द्या तिची. शंभूराजे, हे काय बोलतात तुम्ही? आबासाहेब, वीज रत्नमालेसारखी चमकत असली तरी तिला कुणी कंठात घालत नाही. या सगळ्यानं तुमचं राजकारण साधलं जाईल, पण त्यासाठी करावा लागणारा प्रपंच आम्हाला शिरोधार्य नाही. स्वप्नातही विचार करू शकत नाही आम्ही त्याचा. आबासाहेब, थांबवा हे. आम्ही सहन करू शकत नाही. जे घडणं अशक्य आहे असं वाटत होतं तेच घडू पाहत आहे. आई, थांबाव ग हे. नको घडू देऊस असं. वडील आणि मुलाचं नातं एवढं पवित्र आहे, त्यात बाधा येऊ देऊ नकोस. युवराजांच्या हृदयातला पितृप्रेमाचा अमृत कुंभ फुटू देऊ नकोस आई. पुरे झाले हे अस्वस्थ चाळे, वीट आला आता. पण पंच, मला हा ताण तणाव असह्य झालाय. अहो, ताण तणाव तिथे, बंद दारा पलीकडे. पण भीती वाटते हो. युवराज दुखावले जातील. कोणीही दुखावले जाणार नाही. दुखावणार नाही? आम्ही दुखावलो आहोत. शंभूराज, आबासाहेब, हा विषय थांबवावा इथेच. आमचे निर्वाणीचे शब्द ऐका. आम्हाला हे शक्य नाही. तुम्ही मर्यादा ओलांडता आहात शंभूराजे. माफी असावी आबासाहेब. एक वेळ आमच्या तलवारीची धार बोथट करा. आमच्या महत्वाकांक्षांचे कळस कापून टाका. आमच्या जिद्दीला, ईर्षेला काळ्या कोठडीत डांबून टाका. आमच्या पराक्रमाचे पाय छाटून टाका. पण हे करू नका. आम्ही सहन करू शकत नाही. आई भवानी, सूनबाईंना तरी यश येऊ दे. थांबवण्याचं बळ मिळू दे त्यांना. आणि काय मागतो आबासाहेब आम्ही तुमच्याकडे? तुमची सावलीच तर मागत आहोत. तुमच्या पोटी जन्म घेतला तो अधिकार तर मागत आहोत. शंभूराजे, जरा समजून घ्या. आम्हाला या सह्याद्रीच्या काळ्या पाषाणावर दक्षिण मोहिमेच्या निमित्तानं नवी लेणी कोरायची आहेत. त्यासाठी आमचं काळी चिरू नका, एवढंच. आबासाहेब, एकांत.